ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी अश्विन बापट। पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। पैसा झाला मोठामध्ये आज आपण बोलणार आहोत ते म्हणजे कोरोना काळातला मेडिक्लेमचं महत्त्व किती महत्त्वाचं आहे आजच्या काळामध्ये। कारण आपल्याला माहिती आहे की कोरोनाच्या या सगळ्या आरोग्यविषयक अतिशय आव्हानात्मक काळामध्ये मेडिक्लेम किंवा वैद्यकीय खर्च जो आहे त्या अनुषंगाने तरतूद फार महत्त्वाची आहे। कारण अचानक हे संकट आपल्यावर येऊन कोसळलं आणि मग वैद्यकीय खर्च जो आहे तो समोर आला, तर त्या संदर्भात नेमकी काय काळजी घ्यायची, काय पथ्य पाळायची, मेडिक्लेम आयुष्यात एकूणातच म्हणजे फक्त कोरोना असं नाही, कोरोना आज आहे, काही ठराविक नंतर तो आपल्या आयुष्यातून जाईल अशी अपेक्षा आहे। मात्र इथून पुढच्या काळामध्ये आरोग्यविषयक ज्या अडचणी, जी आव्हानं आपल्यावर समोर येतील, उभी ठाकतील, त्याच्यातनं वाट काढण्यासाठी हा मेडिक्लेम किती महत्त्वाचा आहे, मग त्याच्यासाठी काय पूर्तता करावी लागते, कशा प्रकारे पावलं टाकावी लागतात, या सगळ्याबद्दल आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत। आपल्या सोबत आहेत जनरल इन्शुरन्स तज्ञ सचिन शेडगेजी, त्यांच्या सोबत आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडनं या संदर्भातले बारकावे जे ते जाणून घेणार आहोत। आपण त्यांचं स्वागत करूया। खूप खूप स्वागत सचिनजी। आणि जसं मी म्हटलं की केवळ कोरोना काळ नाही, म्हणजे कोरोना हे आजचं निमित्त आहे आपण हा स्पेशल एपिसोड घ्यायला, पण एकूणातच आयुष्यामधलं मेडिक्लेमचं महत्त्व, तर तुम्ही आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगाल, किती महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये मेडिक्लेम? अच्छा अश्विनजी, जर आपण बघितलं, जर आपण गेल्या वर्षीला या वर्षीच्या लॉकडाऊन पिरियड बरोबर कम्पेअर केलं, बरोबर, तर जवळजवळ मेडिक्लेम मध्ये 25 ते 30% पॉलिसी जास्त विकल्या गेल्या। याचा अर्थ की लोकांना आता मेडिक्लेमचं हळूहळू महत्व कळायला लागलंय। अगोदर अशी आपली भावना होती की नाही, मी फिट आहे तर मला मेडिक्लेमची आवश्यकता नाहीये। खास करून तरुण वर्गाला त्यांना असं वाटायचं की नाही, मला ह्या वयात मेडिक्लेमची आवश्यकता काय आहे। पण आपण आत्ताची जी परिस्थिती बघतोय, तर वयोवृद्धांपासून ते तरुणांपर्यंत या ठिकाणी आपल्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखवलं लागतंय आणि ज्यांच्याकडे आजच्या घडीला ही इन्शुरन्स पॉलिसी आहे त्यांना ही पॉलिसी संजीवनी ठरते। थोडक्यात तुम्हाला मी आकडेवारी सांगतो, फक्त कोरोनाचे केसेस जे आहेत भारतामध्ये 2,07,000 केसेस रजिस्टर झालेत, म्हणजे क्लेम्स रजिस्टर झालेत। आणि त्यांची जर व्हॅल्यू बघितली तर जवळजवळ 3,255 कोटी एवढी आहे। आणि त्यामधले 1,30,000 क्लेम्स हे ऑलरेडी इन्शुरन्स कंपनीने सेटल केले आणि त्याची जी व्हॅल्यू आहे जवळजवळ 1,300 कोटी एवढी आहे। जर आपण महाराष्ट्राची आकडेवारी बघितलं तर जवळजवळ 84,400 क्लेम्स रजिस्टर झाले आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ही जवळजवळ 1,100 कोटी आहे। म्हणून ह्या काळामध्ये ज्यांच्याकडे ही मेडिक्लेम पॉलिसी होती, तर अशा व्यक्तींना किंवा त्यांच्या कुटुंबाला मेडिक्लेम पॉलिसीने आर्थिक पाठबळ देण्याचं मोठं काम केलेलं आहे। खरंय। एकूणातच जसं तुम्ही सांगितले, आताची आकडेवारी या निमित्ताने या गोष्टी समोर आलेल्या आहेत आपल्याला की नेमकं कशा प्रकारे जे आहे ते इथून पुढे पावलं टाकणं गरजेचं आहे, किंवा काही लोकांनी ज्यांनी मेडिक्लेम केलेला होता त्यांना थोड्याशा गोष्टी सुलभ गेल्या। तर आपण फेसबुक पेजवर एबीपी माझाच्या अनुषंगाने काही प्रश्नही घेणार आहोत, तेव्हा लोक जॉईन व्हायला सुरुवात झाली, आपण काही क्षणांचा अवधी घेऊया। मात्र त्यापूर्वी एक बेसिक गोष्टी आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया की मेडिक्लेम ह्या काढण्याच्या दृष्टीने नेमक्या कोणकोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते, कुठले डॉक्युमेंट्स गरजेचे असतात, त्याच्याबद्दल काय सांगाल सुरुवातीला? मेडिक्लेम काढतेवेळी सर्वात अगोदर म्हणजे एक तर आहे मेडिक्लेम काढण्यावेळी जे डॉक्युमेंट्स लागतात, तर ते नॉर्मल असतात। सगळ्यात इम्पॉर्टंट जो भाग असतो तो प्रपोजल फॉर्म असतो। फॉर्म मध्ये बऱ्याच वेळा आपण काय करतोय की आपल्या एजंटकडून किंवा तिसऱ्या माणसाकडून तो फॉर्म फिल करून घेतो आणि इन्शुरन्स कंपनीने सबमिट करतो, पण ते न करता तो फॉर्म आपल्याला स्वतःला फिल करायचा आहे। कारण आपल्या संदर्भाची जी माहिती आहे ही आपल्याला माहिती असते, त्यामुळे तो फॉर्म संपूर्ण कम्प्लीट केला पाहिजे। जर एखादा आजार तुम्हाला आजच्या घडीला असेल तर तो मेन्शन करणं गरजेचं आहे। त्या प्रपोजल फॉर्म बरोबर तुम्हाला तुमचा आधार कार्ड आणि पॅन कार्ड ह्या गोष्टी अटॅच करून तुम्हाला इन्शुरन्स कंपनीला सबमिट करायला लागतात। त्यानंतर इन्शुरन्स कंपनी तुम्हाला पॉलिसी इश्यू करते। पण पॉलिसी इश्यू केल्याच्या नंतर जेव्हा एखादा क्लेम येतो, तर तुम्हाला माहितीये की कुठे आजच्या तारखेमध्ये जर भारतामध्ये कुठे तुम्ही असाल तर तिकडून जर तुम्हाला क्लेम तो रजिस्टर करायचा किंवा त्या मेडिक्लेम मधून तुम्हाला तो हॉस्पिटलायझेशनचा खर्च मिळवायचा आहे, तर 5 इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स तुम्हाला मी सांगतोय ते तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये आजच्या तारखेला असणं खूप गरजेचं आहे। तर सगळ्यात पहिलं जे आहे तो आपली पॉलिसी कॉपी, किंवा आपल्याला माहितीये की कॅशलेस कार्ड येतं, त्याची स्कॅन कॉपी किंवा त्याचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये असणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुमचं बँकेचं कॅन्सल चेक, बरोबर, आणि त्यानंतर ज्या विमा कंपनीकडून तुम्ही इन्शुरन्स घेतलेला आहे त्याचं
एक क्लेम फॉर्म असतो तो तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवणं गरजेचं आहे. किंबहुना मी म्हणेन तर जर तुम्ही कुटुंबासाठी जर ती पॉलिसी घेतली असेल तर हे सर्व डॉक्युमेंट्स प्रत्येक जो व्यक्ती आहे त्याच्या मोबाईलमध्ये सेव्ह करणं गरजेचं आहे की तुम्ही देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामधून क्लेम लॉन्च करू शकता. बर, आपण सुरू करूया. काही प्रश्न आपल्याला यायला लागलेले आहेत. एक प्रश्न आलेला आहे आपल्याला की सध्या कोरोना कवच विम्याबद्दल जे ऐकायला मिळतंय, तर कोरोना कवच विमा हा आताच्या काळामध्ये नेमका काय विमा आहे, त्याचे काय नेमकी वैशिष्ट्य आहेत, कोणकोणते त्याचे फायनल पॉइंट्स आहेत जे आपल्या प्रेक्षकांना सगळ्यांना लक्षात ठेवायला लागतील, काय सांगाल त्याच्याबद्दल? ओके, सो कोरोना कवच विमा हा आजच्या तारखेमधला सगळ्यात चांगला विमा इन्शुरन्स कंपनी लॉन्च केलाय. ह्याची मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो की जसं सर्वसाधारण जी पॉलिसी असते त्यामध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर जो खर्च असतो तो आपल्याला मिळतो, तसाच खर्च आपल्याला कोरोना कवच इन्शुरन्स पॉलिसीमध्ये मिळतो. एक तर झालं हॉस्पिटलायझेशनचा खर्च, दुसरा जो आहे तुम्हाला जर आपल्याला बऱ्याच वेळा डॉक्टर सांगतात की एखादा पेशंट व्यक्ती पॉझिटिव्ह आला तर तुम्हाला म्हणतात की तुम्हाला घरी राहून सुद्धा तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता. तर घरी राहून ट्रीटमेंट करण्याचा खर्च सुद्धा इन्शुरन्स कंपनी पे करते. आणि त्याच्यापेक्षा अजून एक गोष्ट त्यांनी ऍड केली की आयुर्वेदिक, जर कोरोनावरती तुम्हाला आयुर्वेदिक ट्रीटमेंट करायची असेल तर ती आयुर्वेदिक ट्रीटमेंट सुद्धा इन्शुरन्स कंपनी ह्या पॉलिसी अंतर्गत तुम्हाला पे करते. आपण आता गोष्ट करूया की ह्या विम्यामध्ये वयोमर्यादा काय, तर 18 वर्षापासून ते 65 वर्षापर्यंत जी लोक आहेत ती सगळी लोक हा विमा घेऊ शकतात. आणि त्यांच्या मुलांच्या बाबतीत जर बोलायला गेलो तर नवजात बालक ते 25 वर्षापर्यंत त्यांची मुलं आहेत ही ह्या पॉलिसीमध्ये समाविष्ट होऊ शकतात. सर्वात महत्वाचं म्हणजे या विम्यामध्ये कोणत्याही प्रकारची मेडिकल टेस्ट तुम्हाला करावी लागत नाही. बाकी विम्यामध्ये 45 वर्षाच्या नंतर तुम्हाला मेडिकल टेस्ट करूनच त्या विम्यामध्ये प्रवेश करता येतो, तर ह्या विम्यामध्ये तुम्हाला मेडिकल टेस्ट करण्याची आवश्यकता नाही. तिसरी गोष्ट आहे की ह्या विम्याचा कालावधी तुम्हाला माहिती की नॉर्मल पॉलिसीचा जो कालावधी असतो तो 12 महिन्याचा असतो, पण ह्या पॉलिसीमध्ये तुम्हाला शॉर्ट पिरियडवरती ही पॉलिसी लॉन्च केलेली आहे. तर तुम्ही 3 पार्टमध्ये आहे, एक आहे 3.5 महिने, 6.5 महिने आणि 9.5 महिने. या तिघांपैकी तुम्ही कोणताही एक पॉलिसी पिरियड चूज करू शकता. नंतर गोष्ट आली की ह्या विम्यामध्ये तुम्हाला सम इन्शुर्ड किती आहे, म्हणजे विमा राशी तुम्ही किती घेऊ शकता. तर 50,000 ते 5 लाखापर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यामध्ये तुम्ही हे सम इन्शुर्ड घेऊ शकता. त्याचप्रमाणे ह्या पॉलिसीमध्ये तुम्हाला अँब्युलन्स चार्जेस जे आहेत हे 2,000 रुपयापर्यंत मिळतात. त्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करण्याच्या अगोदरचे 15 दिवस आणि डिस्चार्ज झाल्याच्या नंतर 30 दिवस हा संपूर्ण जो खर्च आहे हा इन्शुरन्स कंपनी ह्या विम्यामार्फत तुम्हाला देते. सचिनजी, आपण आणखी मुद्दे जाणून घेऊया, मात्र आणखी काही आपल्या प्रेक्षकांचे प्रश्न आलेले आहेत फेसबुकवर, ते आपण थोडेसे घेऊया आणि मग मी तुमचं आणखी याच्याबद्दलचं स्पष्टीकरण घेतो. राहुल देडे असं विचारतायत की मेडिक्लेम असला तरी काही वेळा असं होतं की डॉक्टर हवं तेवढं बिल लावतात. उदाहरणार्थ माझा 5 लाखांचा मेडिक्लेम असेल तर कोरोना झाला म्हणून खासगी दवाखान्यामध्ये दाखल झाल्यावर सगळ्या रकमेचा क्लेम दाखवला जातो. मग अशा वेळी कशी पावलं टाकायची पेशंट्सनी? हे खूप मोठं चॅलेंजिंग आहे. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये बघितलं की एखाद्या माणसाचं बिल, समज माझ्याकडे एक केस आली होती त्यामध्ये जवळजवळ 3,40,000चा क्लेम होता आणि पीपी किट्सचे फक्त 80,000 रुपये हॉस्पिटलने चार्ज केले होते. आणि अशा वेळी पॉलिसीची कंडिशन आहे, म्हणजे नॉर्मल मेडिक्लेम पॉलिसी कंडिशन की नॉन मेडिकल आयटम्स या पॉलिसीमध्ये कव्हर नाही होत. तर अशा वेळी आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी जातो, ठीक आहे, त्यावेळी कृपया तुम्ही हॉस्पिटलला पहिला विचारा की तुम्ही पीपीई किट्सचे आणि हायजीन चार्जेस हे तुम्ही किती आकारणार आहेत आणि त्याप्रमाणे मग तुम्ही पुढे प्रोसेस करा. बरं, आणखी एक प्रश्न आलेला आहे. नरेंद्र विचारतायत की मेडिक्लेम पॉलिसीमध्ये कुटुंबाची नेमकी व्याख्या काय, म्हणजे कुटुंबातल्या कुणाकुणाला याचा लाभ घेता येतो? मेडिक्लेम मध्ये कुटुंबाची म्हणजे स्वतः, त्याची स्पाऊस म्हणजे त्यांची बायको, त्यांची मुलं, ठीक आहे, आणि त्यांचे पॅरेंट्स, ह्या सगळ्यांना मिळून एक पॉलिसी घेता येते. यामध्ये बऱ्याचशा इन्शुरन्स कंपन्यांमध्ये असं आहे की बहिणी किंवा भाऊ त्यांना सुद्धा तुम्ही ऍड करू शकता, पण त्यावर तुम्हाला इन्शुरन्स कंपनी फॅमिली डिस्काउंट देत नाही. तर कुटुंबाची व्याख्या ही अशा प्रकारे असते. सुभाष चौधरी असं विचारतायत की माझा 4 वर्षांपासून मेडिक्लेमचा कौटुंबिक प्लॅन आहे, फॅमिली प्लॅन आहे, तर त्या प्लॅन मध्येच मला कोरोना ट्रीटमेंट करता येईल का? 100% की जर तुमची सर्वसाधारण मेडिक्लेम पॉलिसी आहे त्यामध्ये तुम्हाला कोरोना संदर्भाची संपूर्ण ट्रीटमेंटचा जो खर्च हा तुम्हाला मिळेल. आणखी काही प्रश्न आहेत, पण इकडे आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत सचिनजी, आणि आपले प्रश्न चालूच राहणार आहेत. तेव्हा प्रेक्षकांना आपण सांगूया की असाच भरभरून प्रतिसाद देत राहा, माझ्या फेसबुक पेजवर प्रश्न विचारत राहा. पैसा झाला मोठामध्ये आजचा आपला विषय सुरू आहे, कोरोना काळ आणि मेडिक्लेम किती महत्वाचा आहे या कोरोना काळामधला मेडिक्लेम. एक छोट्याशा ब्रेक नंतर लगेच परत पाहत राहा पैसा झाला मोठा एबीपी माझावर.
आपण बघताय पैसा झाला मोठा एबीपी माझावर आजचा आपला विषय सुरू आहे. कोरोना काळातलं मेडिक्लेमचं महत्व, किती महत्वाचं आहे मेडिक्लेम आजच्या काळामध्ये, तर त्याच्याबद्दल आपण बोलतोय. आपल्यासोबत आहेत जनरल इन्शुरन्स तज्ञ सचिन शेडगे आणि आपण तुमचे काही प्रश्नही घेतोय फेसबुक लाईव्हवर. सचिनजी, पुढचा एक प्रश्न आलेला आहे. संदीप जाधव असं विचारतायत की आज कोरोना पॉलिसी घेतली आणि उद्या जर आपल्याला कोरोना झाला तर मग तो क्लेम मिळतो का आपल्याला? नाही, कोरोना पॉलिसी घेतल्यापासून पहिल्या 15 दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचा तुम्हाला कोरोना संदर्भात क्लेम मिळत नाही. 15 दिवसानंतर ती पॉलिसी सुरू होते. तर त्याला वेटिंग पिरियड आहे 15 डेजचा. त्यानंतर मग तुम्हाला कोरोना संदर्भाचे सगळे क्लेम्स मिळतील. बरं, आणखी एक प्रश्न आपल्याला आलेला आहे सचिनजी की कोरोना कवच आणि कोरोना रक्षक या दोन वेगळ्या पॉलिसी आहेत का, आणि याच्यामधला फरक काय सांगता येईल आपल्याला? कोरोना कवच आणि कोरोना रक्षक. कोरोना कवच जी पॉलिसी आहे, तर आपण हॉस्पिटलमध्ये गेलो आणि जेवढा खर्च होतो, फॉर एक्झाम्पल 5 लाखाची पॉलिसी असेल आणि जर माझा हॉस्पिटलने 2 लाखाचं बिल केलं तर इन्शुरन्स कंपनी तुम्हाला 2 लाख पे करते. रक्षक मध्ये असं आहे की ती इंडियनिटी आहे, म्हणजे बेनिफिशियल पॉलिसी म्हणतात त्याला. समज 2.5 लाखाची मी पॉलिसी घेतली, मला कोरोना पॉझिटिव्ह आला आणि मी ट्रीटमेंटसाठी गेलो, इन्शुरन्स कंपनी लमसम 2.5 लाख रुपये तिकडे तुम्हाला देऊन टाकतो. तिकडे तुम्हाला बिल्स वगैरे म्हणजे जेवढं बिल्स असेल तेवढं तुम्हाला, फॉर एक्झाम्पल एखाद्या माणसाचं बिल 1 लाख झालं असेल तरी सुद्धा इन्शुरन्स कंपनी 2.5 लाख रुपये स्टेटवर तिकडे तुम्हाला देऊन टाकते. किंवा 2.5 लाखापेक्षा जास्त झालं असेल, 5 लाख जरी झालं असेल बिल, तर तुम्हाला मॅक्स टू मॅक्स 2.5 लाख रुपये तिकडे इन्शुरन्स कंपनी पे करते. बरं, अजित काटकर असं विचारतायत की चालू मेडिक्लेम पॉलिसी असताना लोकांना कोरोनासाठी वेगळं कवच घ्यायला लावून ग्राहकांची फसवणूक करण्यात येते का, तर तेव्हा अलर्ट कसं राहायचं, आपण काय काळजी घ्यायची तेव्हा? कसं आहे, आता मी कालच एका व्यक्तीशी बोलत होतो की त्यांचं येणाऱ्या काळामध्ये हार्टचं ऑपरेशन होतं वॉल्सचं, आणि ते ऑपरेशन मला वाटतं पुढच्या महिन्यामध्ये होतं आणि आताच त्यांना कोरोना पॉझिटिव्ह झाला. आता ऑलरेडी त्यांच्याकडे जी पॉलिसी होती त्यातलं पर्टिक्युलर सम इन्शुअर ते युटिलाइज झालं. आता येणाऱ्या काळामध्ये त्यांचं जे ऑपरेशन आहे त्यासाठी त्यांना खिशातून पैसे पे करावे लागतील. तर मला वाटतं हे तुमच्यावरती डिपेंड आहे की येणाऱ्या काळामध्ये जर तुमची कुठली ट्रीटमेंट लाईन अप असेल तर तुम्ही कोरोना पॉलिसीचा नक्की विचार केला पाहिजे. आणि ज्यांच्याकडे ही पॉलिसी नाहीये त्यांनी जर पहिला कोणत्याही प्रकारची पॉलिसी नाही त्यांनी तर कोरोना कवच पॉलिसी घेऊन ठेवणं अगदी योग्य आहे. बरं, मेडिक्लेम मध्ये हॉस्पिटलाइज झाल्यानंतर किती कालावधीत आपल्याला क्लेम मिळतो? वर्षा असं विचारतायत. वर्षाजींचा हा प्रश्न आहे, काय सांगाल त्यांना? येस, वर्षाजी, नॉर्मली एकदा तुम्ही हॉस्पिटलवर डिस्चार्ज झाला आणि सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत ते तुम्ही त्याची पूर्तता केली इन्शुरन्स कंपनीला, तर 14 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला इन्शुरन्स कंपनी तुमच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करते. बरं, दुसरा एक प्रश्न आहे महेश यांचा, पॉलिसीमध्ये खर्च किती टक्के मिळतो आपल्याला, असं ते विचारतात. नॉर्मली मेडिक्लेम इन्शुरन्स मध्ये तुम्ही कोणत्या पद्धतीची पॉलिसी घेतली त्यावरती डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल त्यामध्ये कॅपिंग्स असतात, तर त्या कॅपिंग्स तुम्हाला पॉलिसी घेण्याच्या अगोदर जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही रूम रेंट कॅपिंग 1% आहे आणि तुमची पॉलिसी 5 लाखाची आहे, तर तुम्ही फक्त 5,000 रूम रेंट घेऊ शकता. तर त्याच्यावर गेला खर्च तो इन्शुरन्स कंपनी पे करत नाही. पण ज्या पद्धतीने तुम्ही पॉलिसी घेता त्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला किती पैसे परत मिळतात. वैभव लोंढे असं विचारतात की ऑनलाईन मेडिक्लेम घ्यावी का? डिपेंड तुमच्यावरती. जर तुम्ही कुठल्या एजंटच्या थ्रू किंवा ऑनलाईन कोणत्याही पद्धतीने तुम्ही मेडिक्लेम पॉलिसी घेऊ शकता, पण तुम्ही जर येणाऱ्या काळामध्ये जर कोणता क्लेम आला, जर तुम्ही तो क्लेमची जी पूर्तता आहे, जे डॉक्युमेंट्स किंवा इंटिमेट करणं हे जर तुम्ही स्वतःहून करण्याची तुमच्याकडे जर ती कुवत असेल तर तुम्ही नक्की ऑनलाईन घेऊ शकता. किंवा जर तुमच्याकडे एजंट असेल तर एजंट तुम्हाला मदत करेल क्लेमच्या वेळी इन्शुरन्स कंपनीवर किंवा हॉस्पिटलवर कोऑर्डिनेट करण्यासाठी. ते पूर्ण तुमच्यावरती डिपेंड आहे. ऑनलाईन 100% घेऊ शकतो. काय दिलीप भोसले असं विचारतायत की माझ्या मेडिक्लेम मध्ये पीपीई किटचे चार्जेस डिडक्ट केलेले आहेत, तर ते बरोबर आहे का? हो, 100%. कारण मेडिक्लेमची सर्वसाधारण पॉलिसी आहे त्यामध्ये कंडिशनच आहे की तुम्हाला नॉन मेडिकल आयटम्स हे तुम्हाला पॉलिसी दरम्यान मिळत नाही. तर तुम्ही कोरोनाच्या अगोदरच्या काळामध्ये मेडिकल जे नॉन मेडिकल आयटम्स हे जास्त पर्सेंटेज नव्हते, पण आजच्या तारखेला पीपीई किट्समुळे आणि इतर जे नॉन मेडिकल आयटम्स आहेत त्यामुळे हे चार्जेस तुम्हाला त्या पॉलिसी मिळत नाही. बरं, एक राहुल यांचा प्रश्न आहे, राहुल पाटील, ते असं विचारतायत कोरोनावर घरी उपचार घेतले तरी कोरोना रक्षक ही जर पॉलिसी असेल तर त्याच्यामध्ये क्लेम मिळतो का, पैसे मिळतात का? येस, जर तुमचा कोरोना एकदा पॉझिटिव्ह आला आणि त्याची ट्रीटमेंट तुम्ही घेतली तर तुम्हाला 100% तिकडे पैसे मिळतील रक्षकमध्ये. बरं,
बरं, 2-3 आपले जे प्रेक्षक आहेत त्यांचा म्हणजे मला एक कॉमन त्यांचा प्रश्न एक झालेला आढळतोय की 2-3 लोकांनी असं विचारलं की कोणती पॉलिसी चांगली, कोणती कंपनी निवडायची. तर मला तुम्ही ते सांगा की आपल्या कुटुंबाला अमुक एक पॉलिसी आणि अमुक एक कंपनी सुटेबल आहे हे ठरवण्यासाठी काय निकष आहेत, काय गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत त्यांनी? नॉर्मली हे तुम्हाला कसं माहिती पडतं, एक तर तुम्हाला ज्या विमा एजंटकडून तुम्ही पॉलिसी घेताय त्या विमा एजंटला तुम्हाला किती त्या पॉलिसीबद्दल किंवा किती त्या मार्केटचं ज्ञान आहे. जर तुम्हाला स्वतःला पॉलिसी घ्यायची असेल तर तुम्ही 2 सिंपल गोष्टी आहेत. एक तर तुम्ही जी आपली इन्शुरन्स रेग्युलेटरी बॉडी आहे तर त्या इन्शुरन्स रेग्युलेटरीच्या वेबसाईटवर तुम्ही गेलात तर त्या सर्व इन्शुरन्स कंपनीची जी क्लेम संदर्भात माहिती आहे तुम्हाला तिकडे मिळते. दुसरं सोपी आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या नातेवाईकाला बघायला हॉस्पिटलमध्ये जाता तिकडे कॅशलेस डेस्क असतं, तिकडे जाऊन तुम्ही चौकशी केली की कुठल्या 4 किंवा 5 इन्शुरन्स कंपन्या चांगल्या आहेत तर तुम्ही सांगा, त्यातले एक इन्शुरन्स कंपनी तुम्ही निवडू शकता, सिलेक्ट करू शकतो. यशवंत असं विचारतायत की दिव्यांग कुटुंबाला मेडिक्लेम घेता येतो का? डिपेंड. आता दिव्यांग कुटुंब असेल तर नॉर्मली असं असतं की जन्मजात ज्याला अपंगत्व असतं त्याला जेव्हा आपण मेडिक्लेम देतो तर त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती आपल्याला इन्शुरन्स कंपनीला द्यावी लागते आणि इन्शुरन्स कंपनी त्याच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी तपासून तरच मग त्याला पुढे इन्शुरन्स पॉलिसी देऊ शकते. बरं, रणजित सावंत असं विचारतात की वयोवृद्ध गटामध्ये 70 पारची जी मंडळी आहेत त्या व्यक्तींकरता कोरोना कवच पॉलिसी का नाहीये? कारण ही जी गाईडलाईन आहे तुम्हाला सांगतो की जेव्हा आयआरडीने ह्या पॉलिसीची इनिशिएटिव्ह घेतली होती आणि संपूर्ण इन्शुरन्स कंपनी सांगितलं होतं की सर्वसामान्यांना या कोरोनाच्या उपचाराच्या खर्चापासून प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्ही पॉलिसी काढा. पण जर तुम्ही 70च्या वर जर गेलात तर त्या ठिकाणी इन्शुरन्स कंपनीला किंवा संपूर्ण इन्शुरन्स सेंटरसाठी परवडण्यासारखी गोष्ट नाही, म्हणून ती 65 पर्यंत ती रिस्ट्रिक्ट केलेली आहे की जेणे की 65 पर्यंत आपण ते इन्शुरन्स क्लेम देऊ शकतो. बरं, खरं म्हणजे अनेक प्रश्न येत आहेत सचिनजी आणि आपण आपल्या प्रेक्षकांचे आभार मानूया की खूप छान प्रतिसाद दिला त्यांनी आजच्या या काळामध्ये. खरोखर सगळ्यांसाठी जसं मी म्हटलं की आरोग्याच्या दृष्टीने खूप आव्हानात्मक काळ आणि त्याच वेळी जर असा एखादा अतिरिक्त खर्चाचा किंवा अचानक आलेल्या खर्चाचा बोजा जर आपल्यावर पडला तर मग त्या परिस्थितीला कसं हाताळायचं आणि तिकडे मेडिक्लेम किती महत्वाचं आहे हे आज आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि खूप धन्यवाद सचिनजी, तुम्ही सहभागी झालात आमच्या या एपिसोडमध्ये आणि त्यासोबतच आमच्याशी तुम्ही जे आहे ते मार्गदर्शन केलं. तर आपण अपेक्षा करूया की हे जे काही फायनल पॉइंट्स आपण सांगितलेले आहेत तर त्याच्यामध्ये मंडळी निश्चित लक्षात घेतील आणि असाच एखादा एपिसोड येणाऱ्या काळामध्ये आपण आणखी करू शकतो. खूप खूप धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल. थँक्यू सो मच. तेव्हा पैसा झाला मोठामध्ये आता आपण इकडेच थांबणार आहोत. इथून पुढच्या काळामध्ये असेच काही अत्यंत उपयुक्त तुम्हाला जे आजच्या काळामध्ये महत्वाचे असतील असे एपिसोड आम्ही घेऊन येणार आहोत. आजच्या या एपिसोडमध्ये इकडेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा एबीपी माझा.